हॅलो हॅलो माईक चेक 1 2 3 4 माईक चेक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही आहे. आजची तारीख आहे 16 जुलै 2024. 16 जुलै 2024 मंगळवार आणि विषय आहे 12व्या पायरीचा दुसरा आणि शेवटचा भाग. 12व्या पायरीचा दुसरा आणि शेवटचा भाग. मागच्या रेकॉर्डिंगमध्ये आपण 12व्या पायरीच्या पहिल्या भागामध्ये इतरांना संदेश देणे किंवा बिग बुकमधलं 7वं प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे की इतरांच्या सहकार्याने कार्य म्हणजे प्रत्यक्ष मेसेज देण्यासाठी आपण जेव्हा जातो तेव्हा काय करायचं आणि काय करायचं नाही त्या संदर्भामध्ये आपण त्या भागामध्ये चर्चा केलेली आहे. आता आपण रोज 12वी पायरी हे कसे घडतेमध्ये वाचतो आणि त्याच्या 12व्या पायरीमध्ये 3 भाग आहेत. कोणते 3 भाग आहेत? पहिला भाग आहे ह्या तत्त्वांच्या पालनेमुळे आमच्यामध्ये आध्यात्मिक जागृती झाली. तुम्ही जर का थंबनेल बघितला असेल, हे जे तुम्हाला पाटी दिसते ब्ल्यू कलरची, पांढऱ्या आणि लाल रंगाचं, त्याच्यावर 12वी पायरी भाग दुसरा लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये 3 प्रश्न मी केलेले आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे ह्या तत्त्वांच्या पालनेमुळे आमच्यामध्ये आध्यात्मिक जागृती झाली. प्रश्न टाकलेला आहे मी, आध्यात्मिक जागृती म्हणजे काय. दुसरा भाग 12व्या पायरीचा आहे तो, हा मार्ग आम्ही दुसऱ्या मध्य पिढींना सांगू लागलो, म्हणजे 12 स्टेप वर्क, ज्याला आपण प्रत्यक्ष 12व्या पायरीचं काम असं म्हणतो. तर मागच्या वेळेला आपण जे पाहिलं ते प्रत्यक्ष संदेश द्यायला जाताना जे आपण करतो त्याच्या वेळेला काय काळजी घ्यायची, काय करायचं आणि काय नाही करायचं ते आपण पाहिलं. ह्या वेळेला आपण आजच्या ऑडिओमध्ये बिल डब्ल्यूनी 12 स्टेप वर्क म्हणजे फक्त त्याला संदेश देणं एवढंच नसून त्याच्या व्यतिरिक्त अनेक प्रकारे आपण 12व्या पायरीचं कार्य करत असतो. फक्त त्याला 12वी पायरी म्हणतात हे आपल्याला माहीत नसतं. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल चर्चा 12 स्टेप वर्कचे अनेक प्रकार कोणते या टायटलखाली, या सदराखाली आपण चर्चा करूया. आपण सगळेच जण हे करत असतो थोड्याफार प्रमाणामध्ये 19-20. आणि तिसरा भाग 12व्या पायरीचा जो आहे तो आहे व स्वतः आमच्या दैनंदिन व्यवहारात या सर्व तत्त्वांचे म्हणजे सगळ्या 12 पायऱ्यांचं आचरण करू लागलो. असा तिसरा भाग आहे. तो महत्त्वाचा आहे कारण प्रश्न मी थंबनेलमध्ये पाटीवरती टाकलेला आहे. प्रश्न तिसरा हिरव्या रंगात दिसतो आहे. आयुष्यभर 2 स्टेपवर राहिलो तर काय फरक पडतो. ओके, तर हे असे 3 प्रश्न आहेत. 3 भाग जे आहेत 12व्या पायरीचे त्या तिन्ही भागांवरती हे प्रश्न आहे. आज जी चर्चा करणार आहोत ती प्रामुख्याने 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकावरच्या संदर्भात करणार आहोत. एक ग्रेपवाईनमधलं एका सभासदाचं एक आर्टिकल पण आहे ते धरू. आणि शिवाय आपल्याला आपल्या हक्काचं बिग बुक आहेच, बिल डब्ल्यू आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी. ते हे पुस्तक जे आहे ते त्याच्यासाठीच आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करतो. ठीक आहे, तर एक 40-45 मिनटामध्ये माझे अनुभव आणि ही थिअरी जी आहे, पण ही थिअरी खूप महत्त्वाची आहे. मला जेव्हा जेव्हा डिस्ट्रॅक्शन येतं, डिस्टर्बन्स असतो, काय करावं सुधरत नाही, तेव्हा मी ह्या 12व्या पायरीचा हा जो तिसरा भाग आहे पुस्तकामध्ये 12 पायऱ्या 12 रूढीमध्ये तो मी वाचतो आणि अक्षरशः रडू येतं मग की आपण कुठून आलो आणि कुठे निघालेलो आहोत आणि कुठे थांबलेलो आहोत आणि कुठे आता अडकलेलो आहोत त्याचा सगळ्याचा साकल्याने विचार करतो आपण. तर करूया सुरुवात 12व्या पायरीच्या पहिल्या भागाला. माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. आज दारू प्यालेलं नाही आहे. एक 10 सेकंद मी थांबतो कारण तुमच्यापैकी जे ऐकणारे आहेत ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरा थांबा, पुन्हा एकदा मोबाईल उघडा आणि मोबाईलमध्ये सबस्क्राईबचं बटन दिसतं तिथं हात लावा आणि लगेच तुम्हाला मेसेज दिसतो वरती सबस्क्राईब्ड म्हणून. हे केल्याचा फायदा असा आहे की पुढची जी मंडळी याच्यानंतर जी येणारी आहेत त्यांना गुगल सर्च इंजिनमध्ये किंवा यूट्यूब सर्च इंजिनमध्ये ए शेअरिंग मुंबई श्रीधर 4 शब्दाच्याऐवजी 2 शब्द 3 शब्द टाकले तरी लगेच त्यांना ते दिसणार आहे. कारण तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे, तुम्ही लाईक केल्यामुळे, तुम्ही शेअर केल्यामुळे ते गुगलचं जे अल्गोरिदम असतं, मला तांत्रिक भाषेत एवढंच कळलं, त्याच्यामध्ये तुम्ही आपोआपच हा विषय जो आहे तो वरच्या बाजूला येतो. त्याच्यामुळे थांबतो मी 10 सेकंद. ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. ज्यांनी लाईक केलेलं नसेल आजच्या ह्या भागाला त्याने लाईक करा. बटन दाबायचं आहे, अंगठ्यावरती दाखवलेलं आहे, त्याला फक्त बोट लावायचं आहे. मी थांबतो 10 सेकंद.
ठीक आहे. तुम्ही सबस्क्राईब केले, लाईक केलेलं आहे. मग संपल्यानंतर तुम्हाला आवडलं तर तुम्ही दुसऱ्या कोणाबरोबर ही लिंक शेअर करू शकता. ठीक आहे. 12व्या पायरीमध्ये बिल डब्ल्यू जेव्हा चर्चा करतो तेव्हा तो म्हणतो की ह्या तत्त्वांच्या पालनामुळे आमच्यामध्ये आध्यात्मिक जागृती झाली. आता ही कुठली तत्त्व? तर ही 12 पायऱ्यांची तत्त्व ज्याच्याबद्दल आपण बोलतो आहे. आज शेवटचा भाग आहे 12 पायऱ्यांच्या ह्या चर्चेचा. आजचा हा शेवटचा भाग आहे. जमलं तर पुढच्या वेळेपासून 12 रूढींबद्दल एक एक करून मी बोलायचा प्रयत्न करणार आहे. तर आता ह्या तत्त्वांच्यामुळे 12 पायऱ्यांमुळे म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे बिल डब्ल्यूला नंतर जे कळलं, रोलँड एचने सांगितलेलं की दारुड्याची दारू बंद होण्याकरता, त्याचं मेंटल ऑब्सेशन कमी होण्याकरता, त्याचं दारूप्रती अविवेकी प्रेम होण्याकरता त्याच्यात बदल व्हायला हवा. आणि हा बदल होण्यासाठी तू धर्माचा आधार घे म्हणून त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी नव्हे, लंडनचा काही संबंध नाही, इंग्लंडचा काही संबंध नाही, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, ऑक्सफर्ड ग्रुप नावाचा पहिल्या शतकामधली ख्रिश्चॅनिटी किंवा ख्रिश्चन धर्म जसा प्युअर फॉर्ममध्ये होता त्याचं आचरण करणारा जो गट आहे त्याच्यामध्ये त्याला ऑक्सफर्ड ग्रुप म्हणतात. आणि त्यांची जी 5 तत्त्वं होती, ॲडमिशन, कन्फेशन, रेस्टिट्यूशन, सर्व्हिस टू अदर्स, मेडिटेशन, या 6 तत्त्वांचा बिल डब्ल्यूने पुढे जेव्हा हे पुस्तक लिहिलं अल्कोहोलिक्स अनोनिमस बिग बुक ज्याला आपण म्हणतो, त्याच्याबद्दल लिहिताना 12 पायऱ्या त्या लिहिलेल्या आहेत. त्यातली ही शेवटची पायरी आहे आणि तो सांगतो आमच्यामध्ये आध्यात्मिक जागृती झाली. आता ही आध्यात्मिक जागृती भानगड काय आहे त्याच्याकडे 2 पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे बिल डब्ल्यूने आपल्याला स्वतःचे अनुभव बिलच्या स्टोरीमध्ये सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये तो म्हणतो की मी असा गुडघे टेकून हॉस्पिटलमध्ये बसलो, चर्चमध्ये बसतात तसं, आणि परमेश्वराचा मला विश्वास नव्हता. माझी मी बुद्धिब्राह्मण्यवादी होतो, अज्ञेयवादी होतो, त्यामुळे परमेश्वर नाहीच, हे जग कुठेही चाललेलं आहे आणि निसर्ग त्याची काळजी घेतो इत्यादी इत्यादी. पण त्या दिवशी मी रडून ओरडून सांगितलं, कारण त्या दिवशी माझ्या बायकोला डॉक्टर सिल्कवर्थ सांगत होते की ह्याची विल पॉवर दारू पुढे चालणार नाही, हा एक तर वेडा होईल नाही तर अकाली मृत्यूमुखी पडेल. आणि तेव्हा मी परमेश्वरा तू असशील तर तुझं अस्तित्व दाखव. आणि मग त्याला प्रकाशानुभव झाला, फ्लॅश झाला, असं आपण गृहीत धरतो आणि त्याचं वर्णन बिल डब्ल्यूने केलेलं आहे. त्याच्यामुळे आध्यात्मिक जागृती म्हणजे हाच प्रकार असं बऱ्याच वर्ष त्याच्यानंतर, कारण बिल डब्ल्यू स्वतःच इतरांना सांगत बसला होता की मला असं झालं आहे. आपल्या सुदैवाने बिल डब्ल्यू मे 1935 साली जेव्हा ॲक्रॉनला गेले, त्यांच्या कामाच्या काहीतरी निमित्त कुठल्या तरी कंपनीचं प्रॉक्सी वॉर चालू होतं आणि त्याला अध्यक्ष व्हायचं होतं त्या कंपनीचं, पण झालं उलटंच. त्या कंपनीचा सगळं बोजवारा उडाला, याचं जे काय अपेक्षित होतं ते काय मिळालं नाही आणि खिशात पैसे नाहीत, हॉटेलचे पैसे भरायला नाही आहेत आणि खाली बारमधला आवाज येतो आहे. अशा वेळेला काय करावं म्हणून यांनी 10 लोकांना फोन केले. त्यातले एक फादर टंक होते आणि त्यांनी हेनरिटा सायबरलिंगचा नंबर दिला. हेनरिटा सायबरलिंगनी डॉक्टर बॉबच्या बायकोला फोन केला आणि दुसऱ्या दिवशी डॉक्टर बॉब आणि बिल डब्ल्यू भेटले आणि 10 जून 1935 या दिवसापासून बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉब दारूपासून दूर राहिले आणि ही एक एक कडी वाढत गेली, ती आपल्यापर्यंत आली. त्याच्यामुळे आध्यात्मिक अनुभवाचे 2 प्रकार आहेत. बिल डब्ल्यूनी या बिग बुकमध्ये दुसऱ्या परिशिष्टामध्ये, म्हणजे तुमच्याकडे नवीन कॉपी असेल तर पान नंबर 168 असू शकतं, पुढे मागे होईल कदाचित, आणि जुनी कॉपी असेल तर त्यांनी 164 पानं संपल्यानंतर नवीन पान नंबर दिलेत, त्याच्याप्रमाणे 6. पण परिशिष्ट दुसरे त्याच्यामध्ये बिल डब्ल्यू म्हणतात आध्यात्मिक अनुभव आणि आध्यात्मिक जागृती हे शब्दप्रयोग ह्या पुस्तकात म्हणजे बिग बुकमध्ये अल्कोहोलिक्स अनोनिमस पुस्तकात अनेक वेळा वापरले गेलेले आहेत. त्यांचे काळजीपूर्वक वाचन केल्यावर मद्यपाशातून सुधारण्यासाठी पुरेसे व्यक्तिमत्वातील बदल दाखवतात. त्यामुळे आध्यात्मिक अनुभव म्हणजे काय तर मद्यपाशातून सुधारण्यासाठी पुरेसे व्यक्तिमत्वातील बदल. आता हा व्यक्तिमत्वातील बदल पहिल्या दिवशीच झालेला असतो ना, आमची दारू थांबते त्या दिवशी, कारण त्या दिवशी सकाळी उठल्यानंतर दारूची ओढ असूनसुद्धा दारू न प्यायला जाता आपण चहा पितो, कॉफी पितो, नित्यनैमित्तिक कार्यक्रम करतो, मिटिंगला येतो, मेंबरशी बोलतो. हा जो बदल झालेला आहे, जो इतक्या वर्षात कधीही मला जमलं नाही, ते त्या दिवशी पहिल्या दिवशी झालेलं आहे. त्यामुळे त्याला बिल डब्ल्यू म्हणतो आध्यात्मिक अनुभव. आध्यात्मिक शब्दाचा इथे अभिप्रेत असलेला अर्थ धर्माशी देवाशी काहीच नाही. तो म्हणतो मद्यपाशातून सुधारण्यासाठी पुरेसे व्यक्तिमत्वातील बदल. बस एकच पॅरामीटर त्याने लावलेलं आहे. दारू बंद करण्यासाठी जे काय स्वतःत बदल घडून आणायला पाहिजे. साहेबाला खोटं बोललो, मित्रांची पार्टी होती, त्यांना खोटं सांगितलं की नाही रे मला तब्येत बरी नाही, डॉक्टरने मनाई केलेली आहे. काय जे दारू बंद करण्यासाठी आम्हाला करायला लागलं ते सगळं आम्ही केलं,
ते सगळं या आध्यात्मिक बदल, आध्यात्मिक अनुभव, आध्यात्मिक जागृती ह्या शब्दामध्ये दिसतात. बिल डब्ल्यू पुढे म्हणतात बिग बुकमध्ये परिशिष्ट दुसरेमध्ये पान नंबर 168 किंवा 6वरती 164 पानं संपल्यावर, व्यक्तिमत्वातील बदल किंवा धार्मिक अनुभव हे अचानक आणि नेत्रदीपक स्वरूपाच्या बदलाच्या स्वरूपात असलेच पाहिजे. म्हणजे जसं बिल डब्ल्यूला फ्लॅश झाला तसं असे अनेकांना आमच्या पहिल्या छपाईनंतर वाटले होते. पण हा निष्कर्ष चुकीचा आहे ही सर्वांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. पहिल्या काही प्रकरणांमध्ये अनेक क्रांतिकारक बदलाचे वर्णन केलेले आहे. म्हणजे याच्यामध्ये ज्या स्टोऱ्या दिलेल्या आहेत किंवा बिल डब्ल्यूची आणि डॉक्टर बॉबची स्टोरी दिली त्याच्यामध्ये क्रांतिकारक बदल म्हणजे काल वेगळा माणूस होता तो बिल डी आपण बघितलेला आहे, 3 नंबरचा इसम. त्यांनी लगेच शर्ट घातला तिसऱ्या दिवशी आणि म्हणाल चला. ह्याच्या आधी जेव्हा जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये बाहेर पडलेला आहे तेव्हा तेव्हा तो घरी जायच्या रस्त्यावरती दारू प्यालेला आहे. पण त्याच्यात क्रांतिकारी बदल झाला आणि तो पुढे अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवलेला ग्रहस्थ आपल्यामधला आहे. तो बिल डी नावाचा जो 3 नंबरचा सभासद होता. क्रांतिकारक बदल तसा प्रभाव निर्माण करण्याचा उद्देश नसला तरी अनेक मद्यप्यांनी असा निष्कर्ष काढला की सुधारणेसाठी ताबडतोब आणि पूर्ण झाकणारी परमेश्वराच्या अस्तित्वाची जागृती झालीच पाहिजे आणि त्याच्या पाठोपाठ जाणीव आणि दृष्टिकोनामध्ये प्रचंड बदल झाला पाहिजे. पण हे सगळ्यांच्या बाबतीत असं बोधिवृक्षाखाली बसला साक्षात्कार झाला किंवा अनेक संत महात्म्यांच्या बाबतीत आपण बघतो की तसं झालेलं नाही. त्याच्याऐवजी काय झालेलं आहे तर त्याच्याऐवजी वारंवार असा बदल होत असला तरी हा बदल नियम मात्र नव्हे. कोणता? प्रकाशानुभववाला. आमचे बरेचसे अनुभव ज्याला मानसिक शास्त्रज्ञ विल्यम जेम्स शैक्षणिक स्वरूपाचे किंवा एज्युकेशनल व्हरायटी म्हणतात तसे आहेत. म्हणजे व्हरायटीज ऑफ रिलिजियस एक्सपिरियन्सेस याच्यामध्ये या पुस्तकामध्ये 19व्या शतकातल्या अनेक लोकांचे अनुभव लिहिलेले आहेत आणि त्यांनी हे कन्व्हर्शन किंवा बदल याच्यावरती खूप काही लिहिलेलं आहे. त्यातलं सगळं आपल्याला नाही कळणार पण बिल डब्ल्यूनी इथे त्याचं वर्णन केलेलं आहे. अनेकदा त्याला स्वतःला जाणीव होण्यापूर्वीच म्हणजे दारुड्याला स्वतःला जाणीव होण्यापूर्वीच त्या नवागताच्या मित्रांना किंवा घरच्या लोकांना या फरकाची जाणीव झालेली असते. त्याला अशी जाणीव होते की त्याच्यामध्ये जीवनविषयीच्या प्रतिक्रियेत आमूलाग्र बदल झालेला आहे. म्हणजे आपल्याला राग आला की आपण काय म्हणायचो पूर्वी, साले आता दातावर नाही म्हणून नाही तर दाखवली असते. पण आता राग आल्यावर आपण हा डायलॉग मारत नाही आणि रात्री जाऊन पिऊन त्याची शिव्या नाही देत. त्यामुळे जीवनविषयीच्या प्रतिक्रियेत आमूलाग्र बदल झालेला आहे. असा बदल त्याच्या एकट्याच्या प्रयत्नाने घडून येऊ शकला नसता. बऱ्याचदा जे काही महिन्यात घडते ते अनेक वर्षांच्या स्वशिस्तीने सुद्धा क्वचित प्राप्त करता येते. काहीसे थोडेच अपवाद वगळता सर्व सभासदांना आढळून आले की अनपेक्ष रीतीने आतील साधनांचा दरवाजा ठोठावला आहे ज्याला ते लवकरच त्यांच्यापेक्षा महान शक्ती असे ओळखू शकतात. प्रत्येकाने स्वतःचं आठवलं पहिल्या वर्षातलं, पहिल्या महिन्यातलं, पहिल्या काही दिवसांमधलं झालेले बदल की आपल्याला लक्षात येतं अरे हे तर माझ्यात पण झालेलं आहे. आणि बिल डब्ल्यू नेमकं तेच 12व्या पायरीच्या पहिल्या भागात म्हणतो. या तत्त्वांच्या पालनामुळे आमच्यामध्ये आध्यात्मिक जागृती झाली. त्यामुळे इथे बिल डब्ल्यूने आध्यात्मिक जागृतीचं जे वर्णन केलं आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांमध्ये पहिल्या महिन्यात, पहिल्या दिवसात, पहिल्या पंधरवड्यात आजही थोड्याफार प्रमाणात जे काय बदल होत असतात ते बदल आपण जाणवत नसले तरी पण ते बदल झाले. आपला पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन, दुसऱ्याच्या बाईकडे बघण्याचा दृष्टिकोन, आपला सत्तेकडला दृष्टिकोन, भावनिक असुरक्षितता या सगळ्यांमध्ये ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, आता मला 34 वर्ष 9 महिने झालेले आहेत दारूपासून दूर आहे, वय 64 आहे. आयुष्यामध्ये बऱ्याच घटना घडलेल्या आहेत आणि त्यांची जंत्री मी जेव्हा करतो की माझ्यात झालेला आध्यात्मिक बदल तेव्हा मलाच आश्चर्य वाटतं आले एवढे बदल कधी झाले आपल्याला कळलंच नाही काय. आणि खरंच अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या 12 पायऱ्यांचं आचरण करत राहिल्यामुळे हे बदल होतात. आता पुढचा भाग जो आहे तो दुसरा भाग आहे. हा मार्ग दुसऱ्या मद्यपीडितांना सांगू लागलो. आपण मागच्या भागामध्ये बघितलं की अनेक आपल्याला सूचना बिल डब्ल्यूनी देऊन ठेवलेल्या आहेत. पण मग त्या भागामध्ये आपण हेही बघितलं की हे करत असताना किंवा 12 स्टेप कॉल करत असताना किंवा नवीन सभासदाला, संभाव्य सभासदाला आपण जाऊन आपली स्टोरी सांगतो
तेव्हा त्याच्यातनं काय निष्पन्न होतं तर ते बिल डब्ल्यूनी पुस्तकात बिग बुकमध्ये पान नंबर 81 इतरांच्या सहकार्याने कार्य दुसरा परिच्छेद त्याच्यात लिहिलेले जीवनातून नवा अर्थ प्राप्त होईल, लोक सुधारत असलेले पाहिले, ते इतरांना मदत केलेलं करताना पाहिले, एकाकीपणा नष्ट होतो, मित्रांचं मोहोळ तुमच्या भोवती येतं, नव्या लोकांची वारंवार भेटी होतात इत्यादी इत्यादी. पण त्याचबरोबर बिल डब्ल्यू आपल्याला 12x12 पुस्तकामध्ये पान नंबर 64 माझं जुनं आहे त्याच्यामध्ये साधारणपणे दुसऱ्या तिसऱ्या पानावरती बिल डब्ल्यू म्हणतो की अरे 12 स्टेप कॉल म्हणजे प्रत्यक्ष संभाव्य सभासदाला मेसेज देणे हे तर आहेच, त्याही व्यतिरिक्त आपण सगळेच जण वेगवेगळ्या प्रकारे 12व्या पायरीचं काम करत असतो. त्याचं वर्णन त्यांनी दिलेलं आहे. 12व्या पायरीच्या आचरणात एवढेच म्हणजे संदेश देणे येते असे नाही. आपण एच्या सभेला येतो, तिथे चाललेले अनुभव कथन ऐकतो, ते काय स्वतःला काय मिळावे एवढ्याच उद्देशाने नव्हे, तर तेथे आलेल्या नव्या सभासदाला भरोसा आणि मदत देण्यासाठी आपली उपस्थिती उपयुक्त ठरेल या उद्देशाने आपण सभेला हजर होतो. म्हणजे एक डोकं वाढलं ना रे बाबा, तू गेलास, तू तिथे काही बोलला नाहीस, काही केलं नाहीस, नुसता जाऊन बसलास, तरी एक डोसकं वाढलं की नाही मीटिंगमधलं. नवीन आलेल्या सभासदाला असं प्रत्येकाने एक डोसकं करून गेलं की अरे बापरे, एवढे लोक दारूपासून दूर आहेत, मला वाटलं मी जगाच्या पाठीवर एकटाच वेडा आहे आणि दारू पितो. हे तर इच्छिकार लोक आहेत, या सगळ्यांनी दारू सोडलेली आहे. त्यामुळे 12व्या पायरीच्या कामामध्ये सभेला जाणे, त्याच्यानंतर सभेमध्ये आपल्याला बोलायला संधी दिली तर बोलणे किंवा चहा कॉफी देणे, किंवा त्याने सांगितलेलं आहे की मीटिंग संपल्यानंतर होणाऱ्या गप्पा आणि हास्यविनोदातून अनेक नास्तिक व साशंक असलेल्या नव्या मित्रांना आत्मविश्वास मिळालेला आहे. बऱ्याचदा तुम्ही बघाल जुने सभासद जे असतात, तर आमचं सुनील होतं, दादरचं सुनील, बदलापूरचं नाही, सुनील खंडाळेकर, वारले ते आता, स्वर्गीय सुनील खंडाळे. ते मीटिंग संपल्यानंतर बाहेर उभे राहायचे दादरच्या मीटिंगमध्ये आणि प्रत्येक आलेल्या नवीन सभासदाच्या खांद्यावर हात टाकायचे. आमचे अनिल डी करायचे मुलुंडला असत. नवीन आलेल्या प्रत्येक सभासदाला कचकचून मिठी मारायचे अनिल, आणि त्या माणसाला एवढं ओशाळल्यासारखं व्हायचं. पहिल्या मिटिंगला आलेला असतो तो, कसले घाणेरडे कपडे असतात, रात्रीचा वास असतो, आंघोळ केलेली नसते, आणि खुशाल अनिल त्याला कचकचून मिठी मारायचे. आणि हे जे काम आहे हे पण 12व्या पायरीचंच आहे. कारण बिल डब्ल्यू म्हणतो इथे नास्तिक आणि साशंक असलेल्या सभासदांना नवा आत्मविश्वास मिळतो, आणि खऱ्या अर्थाने 12व्या पायरीचे हे उत्कृष्ट कार्य आहे. जे तुला मिळालेलं आहे ते तू मुक्तपणे वाटून टाक, हाच 12व्या पायरीचा गाभा आहे. त्यामुळे दुसऱ्या भागामध्ये आम्ही दुसऱ्या मद्यपीडितांना सांगू लागलो याचे काय काय फायदे आहेत ते बिग बुकमध्ये पण दिले आहेत, 12x12मध्ये पण दिले आहेत, आणि आपण सगळ्यांनीच आपल्या आयुष्यात अनुभवलेले आहेत ना. प्रत्येकजण मीटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्ही जर CCTV लावलेला असेल तर येणाऱ्या माणसाचा चेहरा आणि त्याच माणसाचा जातानाचा चेहरा ह्याच्यात तुम्हाला जमीन आसमानाचा फरक दिसतो. 7-7:30च्या मीटिंगला तो जेव्हा येतो तेव्हा ऑफिसमधली टेन्शन, घरातली टेन्शन, समाजातली टेन्शन, कर्ज बाकी आहे, बायकोची कटकट करते, मागण्या वाढलेल्या आहेत, या सगळ्या असंख्य दडपणं घेऊन तो मीटिंगला येतो. पण जेव्हा तो मीटिंगमधनं जातो तेव्हा तो हसत हसत खुश होतो आणि एकमेकांची गप्पा मारत, हास्यविनोद करत आणि दुसऱ्याच्या दुःखावरती फुंकर अरे काय रे तुझं ते प्रॉब्लेम अडकला होता त्याचं काय झालं. त्याच्यामुळे 12व्या पायरीचा दुसरा भाग आहे, इतर मद्यपीडितांना आम्ही हा मार्ग सांगू लागलो. म्हणजे त्याच्यात 12 स्टेप कॉल पण आला, प्रत्यक्ष जाऊन संदेश देणे, आणि त्याला कोरोलरी म्हणून अनेक गोष्टी आपण ज्या करत असतो त्यासुद्धा याच्यामध्ये येतात. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो तिसरा भाग, स्वतः आमच्या दैनंदिन व्यवहारात या सर्व तत्त्वांचे पालन करू लागलो. आता गोची अशी आहे की बिल डब्ल्यू इथे आपल्याला वर्णन करून सांगणार आहे की फक्त 2 पायऱ्या घेणारे आपल्यातले जे सभासद आहेत, म्हणजे तुम्ही बघितलं असेल बरेच सभासद सांगा आपल्याला काय पायऱ्या बिऱ्या कळत नाही, आम्ही काय वाचायला घेतली की झोप येते, आम्ही काय करत नाही, आम्ही फक्त मीटिंगला येतो, एक हात देवाला. पण ते सगळेजण सोबर असतात बरं का, अनेक वर्ष सोबर असतात, आणि अनेक वर्ष ते तेच सांगत असतात की आम्ही काय पायऱ्या बिऱ्या घेतल्या नाही, आपल्याला काय वाचता येत नाही, आपल्याला पुस्तक काय जमत नाही, आपण आपलं फक्त हे लोकांनी सांगितलं तेवढंच ऐकतो. आणि तो 2 स्टेपर असतो. 2 स्टेपरचा अर्थ 2 पायऱ्या घेणारा. कुठल्या 2 पायऱ्या घेणारा? पहिल्या पायरीतली हतबलता आणि शेवटच्या 12व्या पायरीतलं इतरांना संदेश देणे. म्हणजे पहिल्यातली अर्धी आणि 12वीतली 1/3 असं करणारा जो सभासद आहे त्याच्याबद्दल बिल डब्ल्यू आता चर्चा करणार आहे की बाबा रे, तू दुसऱ्या 2 पायऱ्यांवरून तुला आता उरलेल्या 12 पायऱ्यांकडे बघायला लागेल. आता हे करताना बिल डब्ल्यू बिग बुकमध्ये त्याच्याबद्दल अनेक ठिकाणी चर्चा केलेली आहे.
पुढचे जे त्यानंतरचे कुटुंब, इतरांबरोबरचे कार्य, या सगळ्यांमध्ये त्यांनी चर्चा केलेली आहे. आणि 1955 साली आलेल्या 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकांमधले 12व्या पायरीमधला हा तिसरा भाग, त्याच्यामध्ये तो म्हणतो की आता सगळ्यात मोठा प्रश्न येतो तो म्हणजे आपल्या सर्व व्यवहारात या तत्त्वांचे पालन करू लागणं. आता गंमत अशी आहे, बिल डब्ल्यू म्हणतो की जितक्या प्रेमाने मी मेंबरशी वागतो तसं प्रेम मी घरातल्या लोकांवर करतो का? नाही करत. नवीन आलेल्या सभासदाने किती गाढव प्रश्न विचारले तरी मी त्याला सहनशीलतेने उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. घरात मात्र बायकोनी पोराने काहीतरी विचारलं अंगावर खसकन खेकसतो मी. त्याचं कारण असं आहे की जे प्रेम मी सहिष्णुता त्या नवीन सभासदाला आणि मीटिंगमध्ये दाखवतो ती मला घरी द्यायला जमत नाही. आणि बिल डब्ल्यू पुढे म्हणतो की आपल्या विरुद्ध गेलेल्या लोकांविषयी प्रेम, आत्मविश्वास म्हणजे 5वी पायरी, त्याच्यातल्या रिझेंटमेंट, मग 6वी पायरी ते सोडायला तयार होणे, मग 7वी पायरी मग परमेश्वराची मदत घेणे, मग 8वी पायरी त्याची माफी मागायला तयार होणे, मग 9वी पायरी प्रत्यक्ष जाऊन माफी मागणे आणि ॲमेंड्स करणे. ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये बिल डब्ल्यू म्हणतो च्या कार्यक्रमाचा आशय आपल्या दैनंदिन आचरणात आणणे शक्य आहे का? जाणीव झालेल्या नवा जबाबदाऱ्या ह्या विशाल जगात आपण पार पाडू शकू का? अरे कामाच्या ठिकाणी उताणा पडायचो ना रे मी चायला, दारू पिऊन माझ्या धंद्यामध्ये, पार्टनरशिपच्या धंद्यामध्ये टाईट असायचो मी. आणि नंतर मी माझ्या प्रयत्नाने, अथक प्रयत्नाने अशी वेळ आणली की मी मुद्दाम सांगतो सगळ्यांना की बाबा कामाच्या ठिकाणी असा बदल करायचा की तुझं साहेबाचं तुझ्या वाचून आडलं पाहिजे. अरे आज तू श्रीधर आलेलं नाही, काय यार माणूस आहे, आता त्याच्या घरात काहीतरी प्रॉब्लेम म्हणून तो आलेला नाही. सकाळी फोन आला होता, त्याचा मेसेज मला मिळालेला आहे. आणि साहेबाला असं वाटलं म्हणजे की आता ही 2-3 कामं काय आज होणार नाहीत कारण हा काय भाऊ आलेला नाही आहे. अशी अवस्था आली पाहिजे. मग ते प्रमोशन मिळो, इन्क्रिमेंट न मिळो, साहेबाने हजामत केलेलं असो, घरी काही लफडं झालेलं असो, हे असं मी करायचा प्रयत्न केला. आणि बिल डब्ल्यू म्हणतो की हे सगळं करत जर मी राहिलो तर मला जीवनात नवा आनंद मिळू शकेल का? पण आता ह्या सगळ्या चर्चा चालू असताना मध्ये आपण सोबर असतो, सगळं काही चुपचुपीत चाललेलं असतं आणि अचानक काहीतरी मोठा धोंडा येतो आयुष्यामध्ये किंवा छोटासाच धोंडा असतो पण त्याचं मला येडा असल्यामुळे त्याचं मी उदात्तीकरण करतो आणि काय ना माझ्या बाबतीत एवढं मोठा प्रॉब्लेम एवढं. मग लोक आजूबाजू अरे हे सगळे प्रॉब्लेम झालेले आहेत. आणि बिल डब्ल्यू तिथे वर्णन करतो की जेव्हा तुमच्या आयुष्यात खरंच मोठी घटना घडणार आहे तेव्हा तो म्हणतो की वरवर दिसणाऱ्या अपयशाबरोबर आणि यशाबरोबर आपण कसे मिळते घेणार? कोणत्याही अनुभवाचा गर्व न होता स्वीकार करणे जमेल का? आणि सगळ्यात खतरनाक तो विचारतोय प्रश्न, दारिद्र्य, आजारपण, एकाकीपणा आणि वियोग. वियोग म्हणजे जवळच्या माणसाचा मृत्यू, कदाचित घरच्या बायकोचा असेल, मुलाचा असेल, आपल्या लॉरीचा मुलगा वारला, समोर रस्ता क्रॉस करताना वारलेला चेंबूरच्या लॉरीचा, त्याच्यानंतर दारू पिऊन आपल्यातल्या अनेक लोकांची मुलं वारलेली आहेत. आमच्या ठाण्याचा एक सभासद होता, त्याचा मुलगा 10वीच्या परीक्षेच्या आधी आत्महत्या केली त्या मुलाने, 10वीतल्या पोरांनी. तर असे अनेक वियोगाचे प्रसंग आहेत. बिल डब्ल्यू विचारतो दारिद्र्य, आजारपण, एकाकीपणा आणि वियोग यांचा धैर्याने आणि प्रसन्नतेने स्वीकार करणे आपल्याला जमेल का? अनेक सभासद सांगतात की माझ्या आयुष्यात मोठी अडचण आली आणि नुसतं लोकांना कळल्याबरोबर मेंबर धावून आले, नाहीतर मी त्या दिवशी दारू प्यायलाच पाहिजे होती, एवढं मला दुःख झालेलं होतं. मग ते कामावरचं असो, घरातलं असो, आणखी काही असो. पण ह्या सगळ्यांमध्ये जर आम्ही 12 पायऱ्यांचं आमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टींमध्ये आचरण करत असू तर आम्हाला ते जमणे शक्य आहे अशी गॅरंटी बिल डब्ल्यू देतो आहे. तो आणखी पुढे म्हणतो उज्ज्वल आणि झगझगीत यश आपल्याला नाकारलं गेलेलं आहे. काय आपण प्रेसिडेंट झालेलं नाही, सेक्रेटरी झालेलं नाही आणि म्हणजे मधले जाऊ द्या, मध्ये काय ते आपल्याला बाहेर कोण कुत्रं विचारत नाही आपल्याला. कामाच्या ठिकाणी, घरामध्ये, समाजामध्ये आपल्याला काय फार झगझगीत यश मिळालेलं नसतं. पण सामान्यच आणि अधिक टिकाऊ अशा सुखाने त्या ह्याला पनवेलच्या महेशने फोन केला, अरे इन्क्रिमेंट फालतू माणसाला देतात प्रमोशन, मला देत नाहीत, मी किती चांगला माणूस आहे ह्यांना काय कळत नाही, समजत नाही. आणि म्हटलं अरे ह्याच्यातनं मी पण गेलेलो आहे. म्हणून बिल डब्ल्यू म्हणतो सामान्य पण अधिक टिकाऊ अशा सुखाने आपण स्वतःला खंबीरपणे संतुष्ट ठेवू शकू का? मोठा प्रश्न आहे. आयुष्यामध्ये खूप पैसे नाही मिळवले आम्ही, थोड्याशा पैशामध्ये. आता मी भाड्याच्या घरात राहतो,
मला पेन्शन नवीन पेन्शन होती ती पण त्याची पेन्शन नाही, त्यांनी सगळे पैसे NPSमधले हातात दिले एकदम आणि त्याचे सिनियर सिटीजन अकाउंटमध्ये टाकले पैसे मी, आणि त्याची पेन्शन येते मला. त्यामुळे अरे अडचणी किती आहेत रे बाबा. आज 34 वर्ष 9 महिन्यानंतर माझ्या सगळ्या अडचणी सुटल्या असं नाही आहेत. पोरगी परदेशात जाऊन बसलेली, ते शिक्षण पूर्ण झाले, लग्न करायला ये सांगतोय तर आता या पुढच्या वर्षी येते, पुढच्या वर्षी येते, असं टाळमटाळ चाललेलं आहे. तिच्या अडचणी आहेत, ते काय सिटिझनशिप आणि आणखी काय काय विजा आणि फिजा झांगाटतिकार परदेशातली असतात. त्याच्यानंतर माझी धाकटी बहीण आत्ता कॅन्सरनी वारली, आई माझी कॅन्सरनी वारली, वडील माझे अल्झायमरनी गेले, माझी आत्या, आणि आमच्या घरामध्ये सगळे खानदानी 90च्या आधी कोणी गचकत नाही. माझे काका, माझे वडील, माझी आत्या अजून जिवंत आहे, 88 वर्षे, ठणठणीत आहे, खाते पिते व्यवस्थित. त्यामुळे मरत नाही, कारण डायबिटीस नाही, ब्लड प्रेशर नाही, अस्थमा नाही, आणखी काय दुनियाभरचे चिकटणारे आजार नाहीत. त्याच्याऐवजी परमेश्वरानं दुसरं काय काय दिलं असतं. गुडघे दुखतात, दिसत नाही, ऐकायला कमी येतं, मशीन लावायची तयारी नसते, खातो. आणि बिल्डब्ल्यू म्हणतो की जीवनविषयक या प्रश्नांना एचे उत्तर आहे होय. या सर्व गोष्टींना तुम्ही तोंड देऊ शकता, कारण एच्या 12 पायऱ्यांचे, सगळ्या 12 पायऱ्यांचे आचरण चालू ठेवले की जीवनातील तोचपणा, वेदना, आकस्मिक संकटे यांचासुद्धा आम्ही सभासद सदुपयोग करतो. येऊन सुधारलेल्या अनेक दारुड्यांच्या जीवनातील ही वस्तुस्थिती आहे, तर ही तुमच्या बाबतीतही शक्य होणार नाही. बिल्डब्ल्यू वारंवार सांगतो की बाबा रे 2 पायऱ्या सोड आणि 12 पायऱ्या घे. त्याचं त्यांनी वर्णनच केलेलं आहे. तो म्हणतो की 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकातनं मी वाचतो आहे बरं का, तुमच्याकडे असेल तर जरूर समोर ठेवा किंवा नंतर परत रेकॉर्डिंग ऐकताना परत जरूर समोर ठेवा. बिल्डब्ल्यू म्हणतो की हे यश सतत मिळवण्याच्या उद्दिष्टापासून आपण दूर असतो, दारू पित नसतो आणि अनेकदा आपल्या मनाचा तोल सुटतो. आपल्या अडचणींची सुरुवात अनेकदा बेपर्वाईमुळे होते. उसमें क्या बडी बात आहे यार, आपण काय आता दारू पिणार नाही, आपलं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. ते पुण्यातल्या लोकांचं तर ते पहिलं वाक्यच असतं, आज मी आनंदिनी, सुखी आहे, समाधानी आहे, ढँटडँड. काय त्यांच्याकडे ते काहीतरी एक ॲफिडेविट आहे, आजचा दिवस मी हे करणार नाही, ते करणार नाही. ते खरं ॲलॉनॉनचं आहे, त्याचा याचा काही संबंध नाही. पण वर्षानुवर्ष लोक वाचत आहेत, ठीक आहे, चला, काय भलतंच काहीतरी वाचण्यापेक्षा हे ठीक आहे. पण असं असताना अनेकदा बिल्डब्ल्यू म्हणतो आपण स्थिरचित्त असतो, एच्या कामात आनंदी असतो बरं का. एच्या मिटिंगला जायचं, 12 मीटिंगला जायचं, वर्कशॉप करायचं, त्याच्यानंतर वाढदिवस करायचे, सगळ्या सर्व्हिसमध्ये असतो. घरी आणि कामावर सगळं ठीकठाक चालू असतं आणि आपण स्वतःची पाठ थोपटतो आणि नंतर लक्षात यायला लागतं की अरे आपला विकास थांबलेला आहे, आपल्याला 12 पायऱ्यांची गरज नाही असं वाटायला लागतं, आपण बिल्डब्ल्यू झालेलो आहोत असं वाटायला लागतं. फाउंडर मेंबर, नवीन लोक आपल्याला सलाम करतात आणि आपल्याला वाटायला लागतं की आपणच परमेश्वर झालेलो आहोत. आणि अशा वेळेला बिल्डब्ल्यू म्हणतो की एतील अशिष्ट भाषेत या अत्यंत सुखी अवस्थेला 2 पायऱ्यांचा कार्यक्रम म्हणतात आणि असा हा कार्यक्रम वर्षानुवर्ष चालू शकतो. म्हणून बिल्डब्ल्यू आपल्याला आठवण करून देतो आहे 12 पायरीमध्ये या सर्व तत्वांचे. ह्याचा अर्थ ह्या सगळ्या 12 पायऱ्यांचे फक्त 2 पायऱ्यांचे नाहीत. बिल्डब्ल्यू पुढे वर्णन करतो की ह्या 2 पायऱ्यांच्या मोहजालात सभासद फसतो आणि ही अवस्था काही दिवसांनी विरून जाते आणि मग परिस्थिती निराशाजनक, निरुत्साही बनते. आलं लक्षात. आणि आता आपल्याला येऊन काय मिळत नाही तेच अनुभव ऐकून कंटाळतो, गोंधळतो, निरुत्साही बनतो. आणि नेमकं ह्याच वेळेला आयुष्यामध्ये एखादं संकट समोर येतो आणि त्या समस्येला सोडवणं तर सोडाच, स्वीकारणं काय, तिला साधं तोंडसुद्धा देणं जमत नाही. कशा प्रकारचा अनुभव येतो. अपेक्षित बढती मिळत नाही. महेश ऐकतोय ना तू, पनवेलचा महेश, अपेक्षित बढती मिळत नाही, आपली चांगली नोकरी जाते, कुटुंबात अडचणी येतात, प्रेमसंबंधात अडचणी येतात, ज्या मुलाची देव काळजी घेतो असं वाटतं तो मुलगा युद्धात जखमी होतो. आणि बिल्डब्ल्यू वर्णन करतो असं झाल्यानंतर मग ह्या समस्यांना तोंड देता येईल का हो दारुड्यांना, हे आपल्याला जमेल का. आणि आमचे दारू न पिणारे मित्र जसे ह्या संकटांचं रूपांतर मौलिक ठेव्यात करतात तसं आम्हाला जमेल का. आणि तेव्हा बिल्डब्ल्यू सांगतो की आम्ही जर 2 पायऱ्यांच्या कार्यक्रमावरून 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमावर पटकन वळलो
तर कोणत्याही महासंकटात आधार व बळ देणारी देवाची कृपा मिळवण्याची आमची इच्छा व तयारी असेल तर अशी संधी आमच्यापुढे नक्की आहे. आता ह्याच्यापुढे बिल डब्ल्यूनी काय काय अडचणी आहेत आणि त्या कशा सोडवल्या जातात 12 पायऱ्यांच्या निमित्ताने ह्याची चर्चा अख्ख्या 10 पानांमध्ये पुढच्या केलेली आहे. त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे आता त्यांनी काय एक्सप्लेन करून सांगितलं आपल्याला, 2 पायऱ्यांवरून 12 पायऱ्यांवर जा, म्हणजे थोडक्यात 4थी पायरी घ्यायला सुरुवात करा, म्हणजे थोडक्यात स्पॉन्सर घ्या, म्हणजे थोडक्यात बिग बुक मराठी उघडा आणि पान नंबर 58वरती हे कसे घडते नंतर 4थी पायरी कशी लिहायची ते लिहिलेलं आहे. रिझेंटमेंटची यादी करा, भीतीची यादी करा, लैंगिकतेच्या लफड्यांची यादी करा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. प्रश्न पहिला, मला राग का येतो? प्रश्न दुसरा, माझा राग आल्यावर प्रतिक्रिया काय? प्रश्न तिसरा, माझं काय दुखावलं गेलं? 6 आयटम दिलेले आहेत त्या पुस्तकामध्ये. प्रश्न चौथा, माझं काय चुकलं? प्रश्न 5वा, आता मी या संबंधात बदल करायला तयार आहे का? प्रश्न 6वा, मी त्याच्यासाठी प्रार्थना म्हणायला तयार आहे का? हे असं सगळं 4थ्या पायरीपासून जर तुम्ही सुरू केलं तर बिल डब्ल्यू म्हणतो पहिला अडथळा आहे तो म्हणजे भावनिक असुरक्षितता आणि आर्थिक असुरक्षितता. आता त्याची चर्चा करताना बिल डब्ल्यूने अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी इथं उहापोह नाही करता येणार. जाणकार मंडळींनी किंवा ज्यांना खरंच इच्छा आहे त्यांनी 12 पायऱ्या हात जोडून परत विनंती करतो आहे, 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तक काढा, त्यातली 12वी पायरी काढा आणि पहिली 2-3 पानं सोडली की तुम्हाला हे सगळी चर्चा त्यांनी दिलेली आहे. काय म्हणतो बिल डब्ल्यू? भावनिक असुरक्षेच्या बाबतीत काय होतं, एक तर मी ढिगाऱ्याच्या वर किंवा ढिगाऱ्याच्या खाली, तुम्ही सांगाल तसं मी 100% ऐकतो किंवा मी सांगतो तसं 100% तुम्ही ऐकलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये हा रिमोट इथेच का ठेवला? बऱ्याचदा सभासदांच्या बाबतीमध्ये घरचे लोक म्हणतात, ओ तुम्ही मिटिंगला जा बघू. ते तुम्ही मिटिंगला म्हणजे तुम्ही इथे बसलात की आमच्या डोक्याला त्रास देता तुम्ही, म्हणून तुम्ही मिटिंगला गेलात की आम्ही शांतपणे आमचं आयुष्य जगू. त्यांना तुम्ही घरात नकोशे होता. याचं कारण असं असतं की तुम्ही भावनिक असुरक्षतेच्या अट्टहासामधनं ढिगाऱ्याच्या वर जायचा प्रयत्न करता. हे असंच झालं पाहिजे, ते तसंच झालं पाहिजे, माझ्या मनासारखं झालं पाहिजे, माझ्या मनाविरुद्ध होऊन चालणार नाही आणि घरातली सगळी माणसं तुमच्या मनाप्रमाणे वागणे शक्य नाही. घरामध्ये तुम्ही काही रोबोट बसवलेले नाहीत, माणसं आहेत आणि ज्या माणसांची तुम्ही आधी एकेकाळी वाजवलेली आहे तीच माणसं आता तुमच्या आजूबाजूला आहेत आणि तुम्ही त्यांच्यावर अधिकार गाजवायला लागता. बिल डब्ल्यू म्हणतो एक तर स्वतः देवाची भूमिका मी घेतो आणि आजूबाजूच्या लोकांवर अधिकार गाजवतो किंवा आवश्यकतेपेक्षा अधिक अवलंबून राहतो. असेही हे सभासद आहेत, त्यांनी बायकोचं बैल. मग परवा मला एक जण सभासद भेटला, म्हणाला मी 6 जणांकडे गेलो, मला 6 जणांनी नाही म्हणून सांगितलं. मग मी त्या 2-3 फोन करून विचारलं, काय रे भाऊ तू ह्याला काय नाही स्पॉन्सी म्हणून घेत? तो म्हणाला, अरे तो बायकोचा बैल आहे, तो स्वतः डोकं चालवत नाही, खाली ढिगाऱ्याखालीच जाऊन लपून बसतो, सगळं हागलं मुतलं बायकोला जाऊन सांगतो, ती सांगेल तसंच निर्णय घेतो, ह्याचं डोसकं वापरतच नाही. साध्या येतल्या गोष्टीसुद्धा हा बायकोला विचारून करतो, एवढा हा बायकोचा बैल झालेला आहे. त्याच्यामध्ये भावनिक असुरक्षिततेमधला दुसरा प्रकार म्हणजे ढिगाऱ्याखाली लपून बसणे. तुम बोलेगा हम सुनता है, नाही तर हम बोलेगा तुमको सुनना पडेगा. मध्यम मार्ग पार्टनरशिप हे दारुड्याला जमत नाही. आणि मग बिल डब्ल्यू म्हणतो की अवास्तव अपेक्षा माझ्या कारणीभूत होत्या आणि त्याच्यातून दुःख आणि निराशा निर्माण होते. कारण बिल डब्ल्यू म्हणतो लोकांवरतील अतिपरावलंबन, बायकोवरती जे अतिपरावलंबित आहेत किंवा पार्टनरवरती किंवा ह्याच्यावरती त्याच्यावरती, हे माणसांवरती अतिपरावलंबन जे आहे, नाही माझा मोठा भाऊ सगळं बघतो, आमच्या धंद्यामध्ये मी काय नाही, मी फक्त दुकानावर बसतो, भाऊच सगळे निर्णय घेतो, याला निर्णय घ्यायला संधी दिलेली असताना पण हा निर्णय घेत नाही. त्याचं कारण असतं आमचं चॉईस निघून गेलं आहे. जसं दारूच्या बाबतीत चॉईस निघून गेला आहे तसं आयुष्याच्या बाबतीतसुद्धा आमचं चॉईस निघून गेलेलं आहे आणि आम्ही 12 पायऱ्यांचं आचरण करत नसल्यामुळे आम्हाला हे सगळं अतिपरावलंबन आमचं लक्षातच येत नाही. त्यामुळे बिल डब्ल्यू म्हणतो परतफेडीची अपेक्षा न बाळगता स्वतःजवळ काही ना काहीतरी इतरांना देत राहिले पाहिजे, ईश्वरावर अवलंबून राहिलं पाहिजे. ह्या अशा अनेक गोष्टी मला 12 पायऱ्यांच्या आचरणामुळे लक्षात आल्या की मग मी भावनिक असुरक्षिततेचा बागुलबुवा न करता त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. दुसरी अर्थातच आर्थिक असुरक्षितता.
एवढे पैसे आपल्याला एवढ्या कालावधीत जमा करायचे आहेत. मग त्याच्याकरता मी ओव्हरटाईम करतो, त्याच्याकरता फांदाफुंदी करतो, मटक्याचा आकडा लावायला लागतो, कोणी आणखी बिशीचा शॉर्टकट सांगतो आणि मग खड्ड्यात जातो. आपला तो सभासद भायखळ्याचा आहे, तर त्यांनी मोठा व्यवहार केला, मोठी उडी मारली. जेवढी उडी मोठी तेवढं तंगडं मोडण्याची शक्यता जास्त. मग एमध्ये जुने काही लोक विचारायचे आम्हाला माझ्या लहानपणी की मग हे तुम्ही 2 लाखाची स्वप्न कधी बघणार, ही तुम्ही 20,000चीच स्वप्न आयुष्यात बघणार का? तेव्हा ती जपानची गादी आली होती माझ्या लहानपणी एमधल्या, आणि ते एका सभासदांनी बँकेतली नोकरी सोडली, ते काय पैसे मिळाले ते सगळे त्या गादीत घातले. मग त्या गादीमधनं काहीतरी सगळं सत्यानाश झाला, काहीतरी ती मल्टीलेअर का काहीतरी कंपनी होती, ते गेले सगळे पैसे. त्याच्या बायकोला विचारीला काय मग कामं करायला लागली. ह्याला आणखी नंतर वयाच्या 70व्या वर्षापर्यंत 80व्या वर्षापर्यंत काम करायला लागलं. याचं कारण असं आहे की आर्थिक असुरक्षिततेतून बाहेर पडण्यासाठी मी एक मोठ्या भोज्याला धरायला जातो आणि माझं तंगडं मोडतं. माझ्या सुदैवाने माझे पहिले सगळ्यापासून जे स्पॉन्सर होते ते गरिबी का हिसाब रखोवाले होते. त्यामुळे मी कर्जच नाही काढलं आत्तापर्यंत. माझा सिबिल इंडेक्स मी बघितलंच नाही. मी छोट्या भाड्याच्या घरात राहत होतो, तिथून मग स्वतःच्या घरात आलो, मग मोठ्या घरात आलो, आणि आता मुंबईत मी राहतो, भाड्याच्या घरात राहतात. सगळेजण मला वेड्यात काढतात. अरे म्हटलं, इथे 2.5 कोटीचं घर आहे, ते मला नाही परवडणार. माझे सगळे पैसे मी घरामध्ये घातले तर नंतर खायचे माझे वांदे होतील ना, मला झक मारून करायला लागेल काम. एक सभासद परवा मला चर्चगेट स्टेशनला भेटला. म्हटलं, इथे का रे बसला आहेस? तो शॉर्ट हँड करणारा माणूस आहे, दादरमधला, खूप चांगला आहे. म्हणाला, मी 4 घरं घेतलेली आहेत मुंबईमध्ये, तर माझ्याकडे रोकड नाही आहे, लिक्विड पैसे नाही आहेत. आता म्हणतो मी शॉर्ट हँड करण्याकरता इथे चर्चगेट स्टेशनला फुकटमध्ये इंटरनेट आहे, ते वापरतो, आणि इथल्या वकिलांना मेसेज टाकला आहे मी की आत्ता मी उपलब्ध आहे, मी 15 मिनटात येऊ शकतो. त्यातला जो कोणी पहिला बोलवेल त्याच्याकडे मी जाईन. म्हणजे ह्याच्याकडे इंटरनेटचं कनेक्शन घ्यायला, डेटा टाकायला पैसे नाहीत, अशी अवस्था आहे. आणि घरं 4 घेतलेली आहेत. त्यामुळे आर्थिक असुरक्षिततेमध्ये सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनरला न विचारता आपल्या अकलेनी सोन्यामध्ये, जागेमध्ये, गावच्या घरामध्ये असे पैसे टाकून आम्ही आर्थिक असुरक्षिततेमधनं बाहेर यायचा प्रयत्न केला. दुसरी गोष्ट BLWने सांगितलेली आहे, यातल्या अनेक विवाहित लोकांची घरे सुखी आहेत. अनेक वर्षाच्या तो लग्न झालेल्या लोकांबद्दल बोलतो आहे. मद्यपाशामुळे कौटुंबिक जीवनाचे झालेले नुकसान भरून निघालेले आहे. पण आता गंमत अशी आहे की वैवाहिक जीवन टिकून ठेवणे ही आमची खरी समस्या नाहीच. मद्यपाशातून उत्पन्न झालेले कठीण पीळ काढून टाकून अधिक आनंदी वैवाहिक जीवन कसे जगावे ही खरी समस्या आहे. मग त्याच्यावरती तो जोडीदार, निरोगी मन, अज्ञान, सक्ती, स्वतःची इच्छा, अस्वाभाविक परिस्थिती, बायको कुटुंबप्रमुख झाली, ॲलोनॉनमध्ये गेली, नाही गेली, ॲलोनॉन, मुलं मोठी झाल्यानंतर ती आता आणखी जोरात दम द्यायला लागली. आणि मग पूर्वी बायकोची हजामत सुरू झाली माझी की मी खाली मान घालून बसायचो आणि आईची, बायकोची जी काय बडबड असायची ती ऐकायचो, आणि पुअर मी साला धरती फाटून आपल्याला आत घेईल तर बरं आहे, पोरांच्या समोर आपल्या इज्जतीचं फलतं असं वाटायचं. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम त्यांचीही तीव्रता कमी झाली आणि माझीही सहनशीलता वाढली. आता जेव्हा आई, बायको, बहिणी, आजूबाजूचे मित्र बोलत असतात, साल्या तू काय केलं, तुला आठवतं का मग गधड्या, तेव्हा मी शांतपणे ते ऐकून घेतो आणि माझ्या मनात विचार येतो की अरे एवढा त्रास दिला ह्या लोकांना, तरी हे लोक माझ्यावर अजून प्रेम करतात. यार काय माणसं आहेत, किती चांगली माणसं आहेत ही. आणि म्हणून मी वैवाहिक जीवनाचा आनंद BLW म्हणतो घेतो. काही त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलेले आहेत की मेंबर आहेत बरं का, आपल्याकडे भारतात फार कमी आहेत. बाई पण अल्कोहलिक आणि बुवा पण अल्कोहलिक आणि दोघांनी लग्न केलं असंही कमी आहेत. तिसरा प्रकार त्यांनी सांगितला आहे अनमॅरिड, अविवाहित आहेत. त्यामुळे काही लोकांबद्दल त्यांनी वर्णन केलेलं आहे की ज्यांना याना त्या कारणाने कौटुंबिक जीवन येऊ शकत नाही, अशा अनेक एच्या सभासदांबद्दल काय बोलावे. त्यांच्या सभोवतालच्या वातावरणात इतकी सौख्य प्रत्यक्ष पाहतात आणि अनेकांना त्यांचा एकाकीपणा जाणवतो. ते कष्टी होतात आणि सुखापासून वंचित आहोत अशी त्यांची भावना होते. पण साहसी योजनेत कौटुंबियात जुखडात न गुंतलेले स्त्री पुरुष अनेक वैवाहिक जबाबदाऱ्यातून मुक्त झालेले आहेत. आणि ते आपल्याला कितीतरी मेंबर आहेत ना रे बाबा, ज्यांनी लग्नच केलं नाही, आनंदी आहेत. ज्यांचं लग्न झालं पण काही कारणामुळे घटस्फोट झाला, नंतर लग्नच केलेलं नाही, तरी ते आनंदी आहेत.
काही लोकांची बायको वारली आता वयोमानानुसार आणि हा एकटाच राहिला, सुनेबरोबर मुलाबरोबर राहतो, लांब जाऊन राहायला लागतं. सून आणि नवरा 8 वाजता उठतात, हा 4:30 वाजल्यापासून उठतो, ह्याला चहाची तलफ येते. अशा अनेक गोष्टी अविवाहित राहिलेल्या किंवा सध्या बुवा असलेल्या, सध्या पार्टनर नसलेले मंडळी आनंदाने जगतात. तिसरी गोष्ट BW सांगतो, पैसा आणि ऐहिक गोष्टी. आता आमच्यातले सगळेच जण उधळे होते. एकेकाळी आम्ही पैसा हे आनंद आणि स्वतःच्या मोठेपणाचे प्रतीक, आज सबको मेरी तरफ से पिलाना. पण आता BW म्हणतो, कर्जाची जबाबदारी कशी पेलणार, स्वतःचं सुंदर घर कधी होणार, मुलांना शिक्षण कधी आणि कसं देणार, म्हातारपणासाठी बचत कधी करणार. आर्थिक मोठेपणा हा आता हेतूच राहिलेला नाही, तरी भयंकर भीती सतत पाठलाग करायला लागली. आणि कारण होतं, आम्हाला संपूर्ण आर्थिक असुरक्षितता हवीच होती, नाहीतर काय उपयोग नाही. त्याच्यामुळे अनेक गोष्टींना आम्हाला तोंड द्यावं लागलं. पण BW म्हणून सांगतो की ह्या सगळ्या भानगडीमध्ये जर का पुन्हा यायचं असेल तर आम्हाला हे विसरतो आम्ही की बहुतेक सभासदांची आयशक्ती किंवा कमवण्याची शक्ती ही सर्वसामान्य माणसांपेक्षा बरीच अधिक असते. ह्या वयातसुद्धा आपल्यातले कितीतरी लोक खणखणीत आहेत. आमचा अल्बिनो आयला 75व्या वर्षी वसईहून दादरला चर्चमध्ये येतो आणि सिमेट्रीमध्ये काम करतो आणि तो 2 दिवस आला नाही, माझ्याबरोबर येतो कार्यशाळेमध्ये. त्याचा फोन उघडला का सतत घणघण करायला लागतो. तो म्हणतो, इसके लिए मैं फ़ोन नहीं खोलता हूँ. अरे मैं नहीं जाऊँगा तो ये लोग चिल्लाचिल्ली करते. म्हटलं, अरे तू किती भाग्यवान माणूस आहेत, वयाच्या 75व्या वर्षी तुझ्या साहेबाचं तुझ्या वाचून आडतं, किती महान माणूस आहेस तू, तुझे पाय धरले पाहिजेत आम्ही. कारण असं आहे की आम्हाला आर्थिक असुरक्षिततेच्या कारणांमुळे आम्हाला बरीच वर्ष VRS काही न घेता काम करायला लागतं. मी पण स्वतः काम करतो, रिटायर झालेलो आहे. मला टोमणे मारतात विद्यापीठामधले माझे सहकारी, तुम्हाला अजून गरज आहे का हो? तर मनात करतो चायला, लगेच काय ते बाईला मी उत्तर दिलं नाही. देईन कधीतरी, फटके देईन तिला मी. मला गरज आहे म्हणजे खिशाला गरज आहे तशी माझ्या मेंदूला गरज आहे. अहो माझा मेंदू चालणार नाही ना, नाहीतर माझ्या वडिलांना अल्झायमर होता, लफडी करणार आहे मी, मला विसरणार, 2-2, 3-3 वेळा आंघोळ करणार, 2-3 वेळा जेवणार, बचकाभर गोळ्या खाणारच नाही, झोपूनच राहील. म्हणून BW म्हणतो, आम्ही परमेश्वराला विसरलो. आर्थिक बाबतीत आमचा स्वतःवरच विश्वास होता आणि परमेश्वरावर फारशी श्रद्धा नव्हती, त्याच्यामुळे आमचे वांदे झाले. BW म्हणतो, आमची भौतिक स्थिती काय होती यापेक्षा आध्यात्मिक स्थिती काय होती याला आता हळूहळू महत्त्व आले. संपत्ती आमची मालकीण न राहता सेवक बनली. आम्ही आमची परिस्थिती शांतपणे स्वीकारली. त्याच्यामुळे पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की घरामध्ये कसं वागायचं, दुसरं आर्थिक असुरक्षितता, तिसरं भावनिक असुरक्षितता, चौथं पैसा आणि ऐहिक गोष्ट, आणि 5वं तो सांगतो आहे वैयक्तिक महत्त्व, सत्ता, महत्त्वाकांक्षा आणि नेतृत्व, प्रेस्टीज. आता BW म्हणतो, अमेरिकेतल्या प्रत्येक लहान मुलाला वाटत असतं की आपण राष्ट्राध्यक्ष व्हावं. पण काही वर्षानंतर त्याला कळतं ना की अरे आपण राष्ट्राध्यक्ष होणं शक्य नाही आहे, आपल्याकडे काय ती बॅकग्राऊंड नाही आहे, बॅकड्रॉप नाही आहे, ह्याव त्याव. त्यामुळे मग BW म्हणतो की आलेल्या परिस्थितीला आम्ही तोंड द्यायला शिकतो. BW त्याचं वर्णन करतो, 12 पायऱ्या 12 रूढी, पान नंबर 67 मराठी, 4था परिच्छेद. जीवनाने आपल्याला वाटलेले पत्ते, जोपर्यंत विवेकबुद्धीने तो खेळतो तोपर्यंत तो सुखी समाधानी राहू शकतो, ही गोष्ट तो शिकतो. तो महत्त्वाकांक्षी नक्की असतो, परंतु त्याची महत्त्वाकांक्षा आता हास्यास्पद नसते. आजच आमच्याकडे LLMच्या नवीन आणखी 6 कॉलेजेसला परवानगी मिळाली. माझ्या सहकारी बाईने मला मेसेज पाठवला, अरे तुझी चांदी आहे, तुला आणखी कॉलेजेस. म्हटलं नको, मी 4 ठिकाणी जातो, तेवढं माझ्या दृष्टीने पुरेसं आहे, आणखी मला काय हाव नाही आहे. आणि आलं तर ते कसं घ्यायचं ते मी विचार करून ठरवीन, नाही म्हणून मी सांगू शकतो. पूर्वी तसं नसतं, पूर्वी साला और ये दिल मांगे मोर, आओ दे और आने दो. त्यामुळे आता माझ्या महत्त्वाकांक्षा, मी सकाळीच फोन करून एकाला सांगितलं, म्हटलं हे बघ, मला फुल टाईम लेक्चरर, फुल टाईम प्रिन्सिपल व्हायचं नाही. मला हे व्हिजिटिंग फॅकल्टी जो विषय आहे माझा आवडता तेवढंच शिकवत राहणे, याच्यातच मला इंटरेस्ट आहे. थोडेफार पैसे मिळत राहतात आणि माझा मेंदू चालतो. त्यामुळे BW म्हणतो, वास्तविकता स्वीकारून तो आपल्या पात्रतेप्रमाणे जगायला तयार होतो. आम्ही सगळेजण बालिश होतो, हळव्या मनाचे होतो आणि मोठेपणाचे प्रदर्शन करणारे होतो, असं आम्हाला मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. तरी देखील प्रसिद्धी, पैसा आणि नेतृत्व आणि ह्याच्यातून येणारा अभिमान आणि त्याच्या पलीकडे असलेली भीती
याच्यामुळे आम्ही सतत अस्वस्थ असायचो, इतरांवर चिडत असायचो. आणि पूर्वी त्याच्याकरता आमच्याकडे जो उपाय होता दारू प्यायची आणि विस्मृतीत बुडून जायचं, तो आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही चिडचिड करतो. म्हणून BW म्हणतो की या सत्य उद्दिष्टांच्या जागी पुन्हा ह्या शक्ती प्राप्त होतात आणि नम्रतापूर्वक कृतज्ञ राहण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे BW म्हणतो सगळेजण श्रेष्ठ दर्जाचे पुढारी, सगळेजण GSOचे चेअरमन, ट्रस्टी, डेलिगेट, IGR नाही होऊ शकणार. त्याच्याऐवजी BW म्हणतो आनंदाने दिलेली सेवा. मी वर्कशॉप घेतो, वर्कशॉपला जातो, पदरच्या पैशाने जातो. हे नवीन आयडिया मला सापडलेली आहे, कारण माझ्या लॅपटॉपमध्ये बरेच हे होती, जुनी ऑडिओ शेअरिंग होती, ती अपलोड करायला घेतलेली आहेत. खूप लोकांनी ऐकलेली आहेत, खूप लोक पुढे पाठवत आहेत, त्याच्याबद्दल हे करत आहेत, मेसेज पाठवत आहेत, कॉमेंट करत आहेत. तुम्ही पण कॉमेंट करू शकता खाली, मला नंतर हा कॉमेंट कळणार आहे. तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर तुमचा नंबर टाका, मी तुम्हाला फोन करीन, काय काळजी करू नका. त्यामुळे BW म्हणतो सगळे काय पुढारी होऊ शकणार नाही. मग आनंदाने दिलेली सेवा, प्रामाणिकपणे पार पडलेली कर्तव्ये, विवेकाने स्वीकारलेल्या आणि देवाच्या मदतीने सोडवलेल्या घटना, घरात किंवा बाह्य जगात एका समान कार्यातील साथीदार, पार्टनर आहोत याचे ज्ञान ईश्वराच्या दृष्टीने सर्वच माणसे महत्त्वाची आहेत. आणि म्हणून BW ऐकतो ना भाऊ तू, महेश पनवेल, आपल्याला वाटत होती ती खरी महत्त्वाकांक्षा नव्हती, तर उपयुक्ततेने जगण्याची आणि परमेश्वराच्या कृपाछत्राखाली नम्रतेने वाटचाल करण्याची इच्छा हीच खरी महत्त्वाकांक्षा आहेत. आणि तो शेवटी म्हणतो 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकातल्या 12व्या पायरीच्या शेवटच्या परिच्छेदात म्हणतो, जो कोणी हे वाचेल त्याला वाटेल आयला हे सगळे प्रॉब्लेम माणसं आहेत. हो खरंच आहे म्हणालं आहे. आम्ही लोक समस्याच बनलेली होतो, पण जसजशा ह्या 12 पायऱ्यांचं आचरण करायला लागलो, 12व्या पायरीचा 3रा भाग, या सर्व तत्वांच्या आचरणात व्यक्तिगत आयुष्यात सगळ्या अंगामध्ये हे आम्ही प्रॅक्टिस करायला लागलो. 2 पायऱ्यांवरून 12 पायऱ्यांवर गेलो आणि काय झालं, जाणीव, विवेक, निरोगी दृष्टिकोन आपल्याला प्राप्त होऊ शकतो ही जाणीव, योग्य तत्वे, दृष्टिकोनांची गुरुकिल्ली आणि योग्य कृती हा निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे. म्हणून चांगल्या जीवनाचा आनंद हा च्या 12व्या पायरीचा मुख्य विषय आहे. त्याच्यामुळे BW आपल्याला 12व्या पायरीच्या शेवटच्या भागामध्ये सांगतो आहे की सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं. व्यवस्थित म्हणजे चुपचुपीत होईल असं नाही, पण तुमच्या आयुष्यामध्ये जी काही परिस्थिती आहे त्याला तुम्ही तोंड देऊ शकता. रडत बसण्यापेक्षा, कुरकुरत बसण्यापेक्षा स्पॉन्सर घ्या, स्पॉन्सी शोधा, नवीन सभासदाला मदत करायचा प्रयत्न करा. जे तुम्हाला, काही लोकांचं हँडरायटिंग चांगलं आहे, ते खूप छान फळा लिहितात, काही लोक साफसफाई करतात, काही लोक जिथे मीटिंग चालतात तिथल्या मॅनेजमेंटशी बोललेले असतात, काही जण PI वर्क करतात. आमच्या सगळ्यांचा हेतू जे काय करत असतो त्याच्यामध्ये एकच आहे, दुसऱ्या दारुड्याला चांगलं आयुष्य जगण्याची संधी मिळावी. आणि हे करत असताना आमच्या आयुष्यामध्ये बदल होतो. हा बदल होण्यासाठी या 12 पायऱ्यांचा उपयोग आहे. आज तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं. थोडी लांबली ही ऑडिओ, 40 मिनटाच्या ऐवजी 47-48 मिनटं झाली, म्हणजे 50 मिनटाचे झालेले, मला माफ करा. पण हा विषय खूप मोठा आहे आणि मला 3रा भाग नव्हता करायचा आहे ह्याचा, कारण तेवढ्या ऐकायची क्षमता लोकांची आहे की नाही मला माहीत नाही. बऱ्याच सभासदांनी सांगितलं अरे 20 मिनटाचं रेकॉर्डिंग कर फक्त, पण 20 मिनटात मी मास्तर असल्यामुळे माझंही पोट भरत नाही, मन भरत नाही आणि काय बोलल्यासारखं मला जमत नाही. त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा कमी वेळात मला जमत नाही, कमीत कमी 40 मिनटं बोलायला लागतो. तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल आभारी आहे. हा 12 पायऱ्यांचा उपक्रम परळच्या पावलीन समूहाने सुरू केलेला होता. पुढचे 3 भाग मला स्वतंत्रपणे ऑडिओ करावी लागली. पाऊस पाण्यामुळे मी तिथे जाऊ शकलेलो नाही. जेव्हा जमेल तेव्हा नक्की जाणार त्यांच्याकडे. पण त्यानिमित्ताने ही सेवेची संधी परमेश्वराने मला करून दिली. नाहीतर हे एवढं बोलणं, एवढा वेळ काढणे आणि एवढं सुस्पष्ट मांडणं हे खूप कठीण काम आहे. त्याच्यामुळे त्याच्यातले दोष शोधत बसण्याच्या ऐवजी तुम्ही स्वतः ऑडिओ रेकॉर्डिंग करा आणि लोकांना पाठवा. त्याच्यामुळे बदल होईल. माझ्यामध्ये बऱ्याच अजून अपुऱ्या गोष्टी आहेत. मी पूर्णत्व नाही, मला सगळं समजलेलं नाही, मी काही एक्सपर्ट नाही. माझ्या आयुष्यात पण मी अजूनही धडपडतोच आहे. त्याच्यामुळे मला सगळं कळलं आहे असा माझा दावा नाही, पण जेवढं मला कळलेलं आहे तेवढं तुमच्यापर्यंत पोचवायचा. त्यानिमित्ताने तुम्ही आज रात्री झोपण्यापूर्वी 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तक काढून 12वी पायरी वाचाल ह्याची माझी खात्री आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा विनंती करतो, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. ठीक आहे.
तुमच्या बाजूबाजूला जे नवीन सभासद असतील किंवा ज्यांना पायऱ्यांमध्ये इंटरेस्ट आहे किंवा आमच्याकडे पायऱ्या बिऱ्या काय माहीत नाही त्यांना ही लिंक पाठवा आणि ए शेअरिंग मुंबई आणि श्रीधर याची लिंक पाठवा, म्हणजे सगळ्या काय 55 आहेत त्या सगळ्या त्यांना ऐकायला मिळतील. ठीक आहे. बिल डब्ल्यू शेवटच्या परिच्छेदात म्हणतो, आपल्या जीवनातील निघून जाणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर एच्या सोप्या प्रार्थनेतील गर्भित अर्थाचे आपल्यातील प्रत्येकाला अधिकाधिक आकलन होऊ दे. म्हणजे तो म्हणतो या प्रार्थनेतच सगळं आहे, त्या प्रार्थनेचं खूप गंभीरपणे चिंतन केलं तर त्याचं आपल्याला कळतं आहे. म्हणून तो म्हणतो, देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्याची मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. येत रहा. तारीख आजची आहे 16 जुलै 2024. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. मी श्रीधर माझ्या घरामध्ये वरळी मुंबईला हे रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि हे शेवटचं पुष्प आहे. तुम्ही सगळ्यांनी मला सहन केलं त्याबद्दल तुमचा मी अतिशय ऋणी आहे. त्यामुळे माझ्या हातून ज्या चुका झाल्या असतील त्याबद्दल मला माफ करा. काही ठिकाणी शिवराळ भाषा वापरली असेल, एखाद्या कोणाचा उल्लेख केला असेल, माझ्या हातून चूक झाली असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा. धन्यवाद. पुढे 12 रूढी करायचा विचार आहे. बघू जसं जमेल तसं, परमेश्वर सद्बुद्धी देईल तसं करूया. ठीक आहे. धन्यवाद. बाय बाय. ओके. 1 डे ॲट अ टाईम.